नमस्कार बंधू आणि भगिनींनो, जय हिंद, जय सनातन. प्रत्येकाला एक प्रश्न पडतो, तो म्हणजे मी कोण आहे? मी या पृथ्वी तलावर कशासाठी आलो आहे? माझा उद्देश या पृथ्वी तलावर येण्याचा काय आहे? मला या पृथ्वी तलावर कोणी पाठवले? कशासाठी पाठवले? माझा आणि या पृथ्वीचा काय संबंध आहे? मी या पृथ्वी तलावर कशासाठी आलो? असे अनेक प्रश्न प्रत्येकाला पडतात. परंतु या पृथ्वी तलावर येण्यामागचा उद्देश खरोखर आपला काय आहे? मी कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी आपण विश्वम ज्वेलर्स प्रस्तुत मी कोण आहे, माझा ब्रह्मांडातील शक्तीशी काय संबंध आहे, या गोष्टीवर चर्चा करणार आहोत. बंधू आणि भगिनींनो, पृथ्वी हा एकच ग्रह नसून या ब्रह्मांडामध्ये आपल्यासारखे अनेक ग्रह आहेत. अनेक ग्रहाचा एक समूह आहे, त्याला आकाशगंगा असे म्हटलेले आहे. या अशा अनेक आकाशगंगा या ब्रह्मांडामध्ये अस्तित्वात आहेत. म्हणजे आपल्यासारखे लाखो करोडो ग्रह आणि उपग्रह एका आकाशगंगेमध्ये आहेत. अशा लाखो आकाशगंगा या ब्रह्मांडामध्ये अस्तित्वात आहेत. परंतु या ब्रह्मांडाला चालवणारी अशी कोणती शक्ती आहे? त्या शक्तीचे नाव काय आहे? ती शक्ती कुठे राहते? हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी पडतो. आणि तो म्हणजे शेवटी मी कोण आहे? आणि मग ती अशी जी अनंत, आदी, अविनाशी अशा प्रकारची जी शक्ती आहे, त्या शक्तीशी माझा काय संबंध आहे? तर प्रत्येक प्राणी हा पृथ्वीवर किंवा इतर ग्रहावर अस्तित्वात आलेला आहे किंवा येत असतो. सर्वप्रथम पृथ्वी ज्यावेळेस तयार झाली त्यावेळेस अब्जावधी वर्ष ही एका आगीच्या स्वरूपामध्ये अस्तित्वात आली. आणि अशा अवस्थेमध्ये निर्माण झालेली ही पृथ्वी आकाशामधून अनेक वर्ष पाऊस पडत राहिला. आणि या पावसाच्या स्वरूपामधूनच पाण्याचं अस्तित्व निर्माण झालं. पाणी हे कशापासून तयार झालं आहे? तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन ह्यांच्यापासून तयार झालेलं हे संयुग आहे. हायड्रोजनचा एक अणू आणि ऑक्सिजनचे 2 अणू मिळून पाणी तयार झालेले आहे. हे विज्ञानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि शास्त्रामध्ये सुद्धा पाहायला मिळेल की पाणी हे कशा स्वरूपामध्ये अस्तित्वात आले. हे विज्ञान आणि शास्त्र दोन्ही तुम्हाला सांगू शकतं. त्याच्यासाठी तुम्हाला भारतीय ग्रंथाचा अभ्यास आणि विज्ञानाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. हायड्रोजनचा एक अणू आणि ऑक्सिजनचे 2 अणू मिळून पाण्याची उत्पत्ती झालेली आहे. आणि सर्वप्रथम पृथ्वी तलावर पृथ्वी निर्माण झाल्यानंतर 2 नंबरला निर्माण झाले ते पाणी. आणि हे पाणी या पृथ्वी तलावर सर्वात पुरातन म्हणता येईल. या ब्रह्मांडाचा उगम हा पाण्याच्या अगोदर झालेला आहे किंवा पाणी आणि ब्रह्मांडाचा उगम बरोबर झालेला आहे असं निश्चित म्हणता येईल. कारण ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाशी पूरक आहेत. मग जर पाण्याचे संशोधन केले, पृथ्वी तलावर जेवढे समुद्र आहेत तेवढ्या प्रत्येक समुद्राचा पाण्याचा एक एक थेंब घ्यायचा आणि त्याचं परीक्षण करायचं. शेवटी ह्या 7 समुद्रातल्या पाण्याला एकत्रित करायचं, परत एकदा परीक्षण करायचं. आणि हे परीक्षण केल्यानंतर
मी भारतीय संशोधन संस्था इस्रो येथील शास्त्रज्ञांना विनंती करतो की त्यांनी अशा पद्धतीचं एकदा संशोधन करून बघा. ब्रह्मांडाचं रहस्य पाण्यापासून तुम्हाला नक्कीच मिळेल. काय करायचं आहे, 7 समुद्र, हिंद महासागर असेल, पॅसिफिक महासागर असेल, जेवढे काही महासागर असतील त्या प्रत्येक महासागराचं पाणी एकत्रित करायचं आहे. सुरुवातीला प्रत्येकाच्या पाण्याचं वेगवेगळं परीक्षण करायचं आहे, नंतर एकत्रित करायचं आहे आणि परत त्यांना वेगवेगळं करून परत एकदा प्रत्येकाचं परीक्षण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये करायचं आहे. तुम्हाला त्याच्यामधून ब्रह्मांडाचे रहस्य प्राप्त होईल. आणि त्याचबरोबर हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मानस सरोवराच्या पाण्याचे सुद्धा परीक्षण करायचे, जेणेकरून या 7 समुद्राच्या पाण्याचे आणि मानस सरोवराच्या पाण्याचे काय गुणधर्म आहेत, त्याचं परीक्षण काय सांगतंय, या आधारे तुम्हाला ब्रह्मांडाचे रहस्य निश्चितपणे कळू शकेल. आणि पाण्याच्या, समुद्राच्या खाडीच्या ठिकाणचं म्हणजे नदी आणि समुद्र ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणचं पाणी, मध्य भागातलं पाणी, तळातलं पाणी, अशा वेगवेगळ्या स्वरूपातून पाणी एकत्रित करायचं आहे. 1 लिटर पाणी एका बॉटलमध्ये घ्यायचं आहे आणि त्या सगळ्या पाण्याचं एक पाणी केल्यानंतर त्या पाण्याला चेक करण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी आणायचे. असं प्रत्येक समुद्रातल्या पाण्याचं करायचं आहे. खाडीचं पाणी, मध्य भागाचं पाणी, तळाचं पाणी आणि ज्या ठिकाणी 2 समुद्र एकत्र येतात त्या ठिकाणचं पाणी, असं सगळे पाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये एकत्रित एका बॉटलमध्ये करायचं आहे 1 लिटर पाण्यामध्ये. आणि प्रत्येक पाण्याचं परीक्षण हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये करून घ्यायचं आहे. तुम्हाला ब्रह्मांडाचं रहस्य कळेल. आणि त्याच्यानंतर समुद्राच्या तळाशी असलेल्या जो तळ आहे त्या ठिकाणची सुरुवातीची माती, त्याच्यानंतर 10 फुटापर्यंतची माती, त्याच्यानंतर खाडीच्या तोंडाशी असलेली जी माती आहे, ज्या ठिकाणी नदी मिळते त्या ठिकाणची माती, ज्या ठिकाणी 2 समुद्र एकत्र मिळतात त्या ठिकाणची माती, अशा वेगवेगळ्या स्वरूपातील मातीचं परीक्षण करायचं आहे. आणि एवढं जर केलं तर निश्चितपणे तुम्हाला ब्रह्मांडाचे रहस्य कळेल. आता हे ब्रह्मांडाचे रहस्य कळल्यानंतर शेवटी मी कोण आहे हा प्रश्न कायमच आहे. मग मी कोण आहे, कुठून आलो आणि कशासाठी आलो, हे तत्त्वज्ञान जाणून घेण्यासाठी तुम्हाला या पाण्याचा आणि या समुद्रातील मातीचा 100% फायदा होऊ शकतो. आणि त्या ठिकाणावरूनच तुम्हाला मी कोण आहे, मी कशासाठी पृथ्वीवर आलो, माझं येण्याचं उद्दिष्ट काय, मला ज्या शक्तीनं पाठवलं आहे त्या शक्तीचं म्हणणं काय आहे, माझ्या हातून कुठलं कार्य करून घेण्याचा प्रयत्न ती शक्ती करत आहे, माझ्याकडून कुठल्या कार्याची अपेक्षा त्या शक्तीला आहे, या सर्व प्रश्नाचा उलगडा त्या ठिकाणी आपणा सर्वांना होईल. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे आपल्या ऋषीमुनींनी संशोधन केलं होतं की मी कोण आहे, मी कशासाठी आलेलो आहे, किंवा 16व्या शतकामध्ये जे युरोप खंडामध्ये शास्त्रज्ञ निर्माण झाले आणि शेवटी त्यांनी हा प्रश्न विचारला की मी या पृथ्वी तलावर का आलो, माझं येण्याचं उद्दिष्ट काय, त्या शक्तीनं मला का पाठवलं आणि ती शक्ती अशी कोणती शक्ती आहे, हे सर्वच्या सर्व ज्ञान तुम्हाला या समुद्रातील पाण्यापासून 100% मिळू शकेल, ह्यात वाद नाही. आणि खरोखर मित्रांनो, मी कोण आहे हा शोध मी सुद्धा घेण्याचा प्रयत्न करत आहे.
त्याच्यासाठी मी अनेक ग्रंथाचे वाचन केले, करतो आहे, अनेक धार्मिक व्हिडिओसुद्धा बघत आहे आणि त्याच्यातून एकच गोष्ट अशी लक्षात आली की आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे, ती शक्ती म्हणजेच ईश्वर आहे. मी ईश्वर नाही, ती शक्ती कोणती, जी आतमध्ये आहे. कुठे आहे? आतमध्ये आहे. ती शक्ती सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान अशा प्रकारची शक्ती आहे. तिला जागृत करण्याचं काम आपलं आहे. तिला जागृत करण्यासाठी संत ज्ञानेश्वर, ज्यांना माऊली म्हटलं जातं, त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर अशा प्रकारचं वर्णन करून सांगितलेलं आहे आणि त्या शक्तीचं नाव आहे कुंडलिनी शक्ती. तिला जागृत केलं की तुमच्या लक्षात येईल की मी कोण आहे, माझा ब्रह्मांडातील शक्तीशी काय संबंध आहे, तिनं मला या ठिकाणी का पाठवलं आहे, हे आपल्याला ती कुंडलिनी शक्ती सांगू शकते. त्यासाठी तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचावं लागेल आणि विशेष म्हणजे भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रंथ जो आहे, वेदानंतर ज्याला महत्त्वाचं स्थान आहे, ती म्हणजे श्रीमद भगवद्गीता. प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्म्याने ती अर्जुनाला एका दिवसामध्ये 700 श्लोकाच्या स्वरूपामध्ये रणांगणावर सांगितली. घरामध्ये सांगितली नाही आणि मंदिरातही सांगितली नाही. कुठे सांगितली? रणांगणावर सांगितलेली. म्हणजे युद्धाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मनुष्य शेवटच्या क्षणापर्यंत काय असतो, संभ्रमातून बाहेर पडलेला असतो, जिंकू किंवा मरू या उद्देशाने तो रणांगणावर गेलेला असतो. अशा परिस्थितीमध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला ती गीता सांगितलेली. त्या गीतेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, जे काही आहे त्या 700 श्लोकामध्ये 18 अध्याय आहे. 18 अध्यायामध्ये संन्यासयोग सांगितलेला आहे, राजयोग सांगितलेला आहे, कर्मयोग सांगितलेला आहे, योग सांगितलेला आहे, त्याच्यानंतर सांख्य योग सांगितलेला आहे. अशा अनेक प्रकारचे योग सांगितलेले. आणि शेवटी प्रत्येक योगामध्ये एकच सांगितलं आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांनी एकच सांगितलं आहे, कर्ता कर्विता मी आहे, तू काही नाही, तू आणि मी एकच आहे, तू फक्त काय आहेस? निमित्त आहे. त्याप्रमाणे बंधू आणि भगिनींनो, आपण ईश्वराचे अंश आहोत. त्यांनी जे सांगितलं आहे ते फक्त आपण निमित्त मात्र आहोत. आपण काय आहे? त्यांनी सांगितलेलं काम आपण आपल्या बुद्धीच्या साह्याने करत असतो. कळत न कळत, चूक अचूक, बरोबर चूक, अशा सर्व प्रकारची कामं आपण त्याच्या बुद्धीनुसार करत असतो आणि तो जे सांगेल तेच आपल्याला करावं लागतं. तो स्वतःला ईश्वर समजतो. त्यांनी सांगितलं, मी स्वतः ईश्वर आहे आणि तू माझा अंश आहे. आणि हे शरीर मात्र काय, एका कपड्याप्रमाणे आहे. आज वापरायचं आहे, उद्या नवीन घालायचं आहे, जुनं टाकून द्यायचं आहे. थोडक्यात आपण एक प्रवासी आहोत. हा ग्रह एक गाडी, रेल्वे गाडीसारखी. ह्या ठिकाणी प्रत्येकजण प्रवास करतोय, पण कुठं चाललोय, कशासाठी प्रवास करतोय, का करतोय, हे कोणालाच माहीत नाही. आणि अशा प्रकारचा हा प्रवास कायमस्वरूपी चालू आहे आणि तो चालू राहणार आहे. तो कधी संपेल हे सांगू शकत नाही. आपल्याला फक्त काय करायचं आहे? स्टेशन आलं आहे, उतरायचं आहे आणि चढायचं आहे. आपलं स्टेशन आलं की आपल्याला उतरावं लागणार आहे आणि स्टेशन आलं की चढावं लागणार आहे. तर
आपल्याला कळलं की आपण कोण आहोत, हे ईश्वराचे अंश आहोत आणि त्याने सांगितलेल्या कार्याचे आपल्याला पालन करायचे आहे. आपण आपल्या इच्छेने काही करू शकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.